तू लावलास आता पण हो नुसती गेले ना इकडे कुठं आहे कोणते गेम कोणते हा ओके एक मिनिट एवढा मोठा आहे बघ हाय गोनच आहे ना सुरेश पाटील कडाकणे महागाव यांच्या घराशेजारी घरामध्ये असा गोट्यामध्ये घोणस जातीचा साप आलाय. अतिशय अशा अडचणीच्या ठिकाणी घरामध्ये आलेला आहे साप हा. त्यांनी घर बांधाय काढलेलं आहे आणि हे अशी पर्यायी जागा म्हणून राहिलेली आहे त्याच्या ठिकाणी. नाही सरकू दे. नको वरच मोकळा टाकले तेवढा मोठा घोणस किती मोठा आहे बघा. भूक चालू आहे. असाच होता ह्याच्यापेक्षा मोठा होता तिकडे म्हणून मी कधी पळते लगेच मग ते बनतात कशी बरोबर त्या घरात होता म्हणा 5-6 वर्ष पाणी गरीब नशीब आमचं ते डोळे वगैरे दिसलं रात्रीचं काय करणार. कट करा चालू कर. हो मला पूर्ण दे. हॅलो कट कर. हा पकडला सड्या गणेश आपल्या गावठी भाषेत सड्या यालाच गोनस रसल वायपर या नावाने ओळखले जातं. हिमोटॉक्सिक नावाचं यामध्ये हे विष असतं. ते माणसाच्या रक्तावर परिणाम करतं. रक्ताचे गोठे होतात चावले की साप आणि अशा ठिकाणी अडचणीच्या ठिकाणी साप अशा प्रकारचा येणं म्हणजे खूपच धोकादायक असतं. वेळ चांगली म्हणायची की यांना दिसला हा साप, नाहीतर एवढ्या अडचणीमध्ये चुकून पायामध्ये किंवा आला असता आणि दंश केला असता तर खूप डेंजर झालं असतं. आणि ह्याला आता पकडलेला आहे आपण. त्याला त्याच्या आदिवासात जंगलामध्ये लांब सोडून दिला जाईल. कुठे दिसला? कुणाला दिसला? मला दिसला. मी आणि ही भांडी घासली. मी तंबाखू खायला पिशवी घेतली आणि म्हटलं पाणी पाजलं म्हशीने असं उठून जायला तेवढं ते तिथं दिसलं. त्यामध्ये इथं जनावर वगैरे होती. होय ते काय जनावरांना तसंच माणसांना खूप धोका होता. तिथनं परतो आणलं ते तिथनं अडचण खूप आहे. परतो आणलं त्याला.